नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा सगळे तिकीट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे निखिल पवार. तर आज आपण आलोय पुण्यामध्ये भरला आहे इंटरनॅशनल हॉर्टी प्रो 2025. तर तुम्ही आता पण एंट्री गेटला तिथे पहा, मस्त मस्त अशी फुलं लावलेत. तर आपण या व्हिडिओमध्ये या हॉर्टी प्रोचा पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत, तिथे काय काय आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण इथे आलेलो आहे. आता आपल्याला इथे एंट्री घ्यायची आहे. 100 रुपये पर पर्सन आपल्याला भेटणार आहे एंट्री. तर आपल्यासोबत आहेत आपले खास मित्र महेश धुमक. तर महेश, कसं वाटतं तुला? एक दिवशी आताच आपण एंट्री केले आणि छान वाटते. सुरुवातीलाच एकदम अगदी उत्साह वाढलाय आमचा. अजून आतमध्ये जायचं बाकी आहे. आतमध्ये गेल्यानंतर आणखी नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. नवीन नवीन तंत्रज्ञान कसं वापरलं जातं हॉर्टिकल्चरसाठी ते आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. तर इथे तुम्हाला मंडळी पाहायला भेटतंय मस्त फ्लावरिंग प्लांट्स आहेत, इंडोर प्लांट्स आहेत, कॅक्टसच्या व्हरायटीज आहेत. हे बघा, तर म्हणजे ही जी नर्सरी तुम्हाला दिसते, या नर्सरीमध्ये 4000 व्हरायटीचे बोगनविल्याच आहेत. तर आता म्हणजे आम्ही आता 2 सेक्शन पाहिले. या सेक्शनमध्ये नर्सरीज आणि इरिगेशन पंप आणि जो मीडिया असतो तो पाहायला भेटला. आपल्याला पॉट्स वगैरे सगळं काही पाहायला भेटलं. आता आपण जाऊया दुसऱ्या सेक्शनमध्ये. मंडळी, आता आपण आलो आहे सेक्शन 2मध्ये. बघूया इथे काय काय आहे ते. आता दादा आपला ह्या जुन्या वाणाची माहिती सांगणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी स्वतःची बीज बँक आहे. गोकुळ शेती फार्म या नावानं आपली बीज बँक आहे. त्याच्यामध्ये आपल्या बीज बँकेमध्ये आपण जे लुप्त होत चाललेले गावरान वाण आहेत ते जपायचं आणि वाढवायचं आपण प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपलं जे कलेक्शन आहे ते 300 प्रकारचं गावरान पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय असं बियाणाचं कलेक्शन आहे. प्लस नुसतं टमाट्याचं जर म्हटलं तर टमाट्याचे आपल्याकडं 150 प्रकारचं कलेक्शन केलेलं जे देशी वाण आहेत. आणि बाकी छोटं पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय. आणि आपण फक्त थोडं एक छोट्या पॅकेटमध्ये वाण देतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये जपण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपण किचन गार्डनिंगचं कॉम्बो पॅक बनवले. किचन गार्डनिंग म्हणजे ह्याची संकल्पना काय आहे की घरगुती विषमुक्त पद्धतीने पिकवायचं आहे आणि विषमुक्त पद्धतीनं खायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण 50 प्रकारचं पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय असं बियाणं आहे. पालेभाज्याचे 250 ते 300 बिया आहेत. फळभाज्याचे 30 ते 40 बिया आहेत. वेलवर्गीयाचे 10 ते 15 बियाणं आहेत. त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे 50 प्रकारचं. हे जर करायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी 1 गुंठा जमीन पाहिजे, जास्तीत जास्त 5 गुंठे जमीन पाहिजे. त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. आणि मेन म्हणजे विषमुक्त पद्धतीने घेतलंय तर विषमुक्त पद्धतीने पिकवायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला खायचंय आणि वाण वाढवायचं. कोणाला पाहिजे असेल तर ह्याचा एक फोटो टाका. जर तुम्हाला मागवायचे असेल तर हा नंबर आहे. दादा तुमचं नाव काय? प्रतीक संतोष मोरे. थँक्यू. मंडळी, ह्या शॉपमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेरेनियम बघायला भेटत आहेत. इकडे बघा, आता महेश टॅटू करतोय. 1 दिवसाचा टेम्पररी टॅटू. वाह.
तर म्हणजे आता आपण दुसरा सेक्शन बघितला, त्याच्यामध्ये छोटे छोटे जे दुकानं असतात म्हणजे छोटे नर्सरीज वगैरे आणि आयुर्वेदिक वगैरे सामान ते आपण पाहिलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मंडळी. तर आता आम्ही बाहेर पडतो आहे. तर चला थोडं काय आता खाऊया. बाहेर एक फूड स्टॉलसुद्धा आहे, कॉफी पिऊया आणि मग व्हिडिओ बंद करूया. मंडळी, हा होता आपला पुण्यामधील इंटरनॅशनल एक्झिबिशन म्हणजे हॉर्टिप्रो 2025चा व्हिडिओ. तर म्हणजे खूप काही तंत्रज्ञान नवीन आलं आहे आपल्या गार्डनिंगमध्ये, ते आपण आज पाहिलं. तुम्ही मंडळी इथे विजिट करा आणि तुम्हाला घरी काही छोटे छोटे लागेल ते सुद्धा इथं तुम्हाला विकत भेटेल. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज सुद्धा आपली मंडळी बघा ही होती. सगळ्यांना एक्झिबिशन खूप छान वाटलं मंडळी. तर चला असेच आपण नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये असतात. तुम्ही टेक केअर, बाय, काळजी घ्या. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.